नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या एपिसोडच्या भागामध्ये आपण बघूयात. अथर्व हा कुंदन शेठच्या ऑफिसमध्ये येतो आणि हॅलो कुंदन शेठ असे म्हणतो. तर कुंदन शेठ विचारतात की तुम्ही कोण आहात. तर अथर्व म्हणतो की मी कोण आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु महत्त्वाचा आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात काय घडणार ते. कुंदन शेठ म्हणतात की तुम्ही मला धमकी देता की काय. तर अथर्व म्हणतो की नाही कुंदन शेठ, तुमच्यावर तर गुरुची कृपा आहे आणि मला एक सांगा की तुमची रास कोणती. मकर. आणि कुंदन शेठ सांगा बरोबर आहे ना. तर कुंदन शेठ म्हणतात की हो. तर अथर्व म्हणतो की जर तुम्ही लोकांना अजून मदत केली तर तुमची अजून भरभराट होईल, कारण ते लोक तुम्हाला पुढे जाऊन मदत करतील आणि मग तुमची अजूनच प्रगती होईल. त्यामुळे अशा ह्या संधी सोडत जाऊ नका. तेव्हा कुंदन शेठ विचारतात की आओ कोण आहात तुम्ही, भविष्य वाचता की काय. तर अथर्व म्हणतो की भविष्य ठरवतो. मला एक सांगा की आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा कोणीतरी एकदा पहिल्यांदा संधी दिली असणार. तेव्हा कुंदन शेठ म्हणतात की नाही, मला कोणी संधी दिलेली नाही, कारण माझ्या वडिलांनीच हे सर्व उभे केलेले आहे. तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघत अच्छा, म्हणजे आयते टमाटेच तुमच्या हातामध्ये पडले असे हळूच म्हणतो. कुंदन शेठ म्हणतात की काय. तर अथर्व म्हणतो की म्हणून तुम्हाला कष्टाचे मोल नाही. तर कुंदन शेठ रागवतात आणि तुमचे जे काही काम असेल ते सांगा आणि लगेच इथून निघा. अथर्व हा कुंदन शेठला विचारतो, मला एक सांगा की तुमचे कोथरूड, इंदोर, हडपसर इकडे सर्वत्र ब्रँचेस तर आहे ना. तर कुंदन शेठ म्हणतात की हो आहे ना. अथर्व म्हणतो की देर आर लिमिटेड टू पुणे, बँगलोर, हैदराबाद, कलकत्ता, इन इंटरनॅशनल बँक ऑफ दुबई. आता सांगा की इकडे मोठमोठे लोक जाऊन इनॉग्रेशन्स करतात. हे बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटीज जाऊन तेथे एंडोर्समेंट करतात आणि हे सर्व तुमच्या कंपनीच्या बाबतीत जर झाले तर. तेव्हा कुंदन शेठ म्हणतात की मला स्लो आणि स्टे जायला आवडतं. तेव्हा अथर्व म्हणतो की मग तुम्ही मदतीसाठी हात पुढे करा, गुरूंची कृपा हे तर चांगलंच आहे, पण चंद्रमा मात्र रागवला, नाराज आहे सध्या आणि घरी बायकोबरोबर तिला बाहेरचे सर्व काही कळले सध्या. तेव्हा कुंदन शेठ लगेच अथर्वला म्हणतं की आओ बसा ना, प्लीज बसा. तर अथर्व म्हणतो की खरं की काय. तर कुंदन शेठ म्हणतात की हो बसा. तेव्हा अथर्व खुर्चीवर बसतो आणि मग कुंदन शेठला म्हणतो की या सर्व गोष्टी तुमच्या हातामध्ये येतील जर तुम्ही कुणाला मदत केली तर. तर कुंदन शेठ विचारतात की म्हणजे मदत कुणाला करायची. अथर्व म्हणतो की आओ कुणाला सुद्धा करा, दारात येईल त्याला, आणि आत्ता तो मुरंब्यावाला गेला ना, त्याला सुद्धा तुम्ही मदत करा. कुंदन शेठ म्हणतात की आओ आत्ताच मी त्याला हकलून दिले. तर अथर्व म्हणतो की येईन परत, कारण अथर्व अक्षयला परत तेथे घेऊन आलेला असतो. अक्षय बाहेर थांबलेला असतो. तेव्हा कुंदन शेठ लगेच रमेशला आवाज देतो. तर अथर्व म्हणतो की 1 मिनिट आणि अक्षयला आवाज देऊ लागतो. तर अक्षय रमेशला म्हणत असतो की हा शंपल मी तुमच्याकडे देऊ का, तुम्ही साहेबांना द्या. तेव्हा रमेश प्लीज सर, नाही मी घेऊ शकत नाही असे म्हणत असतो. तेवढ्यात अथर्व मुरंबावाला म्हणून अक्षयला आवाज देतो. अक्षय आतमध्ये येतो. तर नमस्कार बोलून तुम्ही म्हणजे असे अथर्वला विचारू लागतो. तेव्हा अथर्व सुद्धा काही उत्तर देत नाही. तेव्हा कुंदन शेठ उठतात आणि नमस्कार वगैरे सोडून द्या, ती बरणी अगोदर इकडे द्या. ती बरणी मी माझ्याकडे शॅम्पल ठेवून घेतो, लोकांना जर आवडले तर तुमचा सुद्धा फायदा आणि माझा सुद्धा फायदा असे खुशून म्हणत असतो. अक्षयला मात्र हे काही बोलणे आवडत नाही. अक्षय फक्त बघत उभा राहतो. तर अथर्व अक्षयच्या हातातील बरणी घेतो आणि तुम्ही बघत काय उभे राहिला, द्या, आणि कुंदन शेठच्या हातामध्ये ती बरणी अथर्व देतो. तेव्हा कुंदन शेठ म्हणतात की काही चांगले तर आहे ना, बुरशी वगैरे जर लागली तर लोकांना विष बाधा व्हायची आणि आमचा धंदा चौपट होऊन जाईल. अक्षय म्हणतो की नाही सर. तर अथर्व म्हणतो की काय कुंदन शेठ, मनामध्ये किती इतक्या शंका. तुम्हाला जर खात्री पटत नसेल तर मी स्वतः तुम्हाला ही टेस्ट करून दाखवतो आणि मग तुमचा विश्वास बसेल. तर लगेच अथर्व त्या मुरंब्याची टेस्ट घेतो. अथर्वला मुरंब्याची टेस्ट खूपच आवडते आणि कुंदन शेठ तुम्ही हा मुरंबा नक्की ठेवून घ्या, कारण खूपच छान टेस्ट आहे, वा असे करत असतो. तुम्ही हा प्रेमाचा मुरंबा तुमच्या सर्व कस्टमरला देऊन टाका, तुमचा धंदा खरंच खूप वाढेल. तर लगेच कुंदन शेठ म्हणतात की अक्षय भाऊजी, तुम्ही तुमच्याकडे जितका माल असेल तितका आणून द्या, ती संपवायची माझी जबाबदारी. कुंदन शेठ तर अक्षयवर खुश होतात. तेव्हा अक्षय म्हणतो की नक्की, आणि विचार करत असतो की अथर्व नेमकं कोण आहे, म्हणून तो अथर्वला घेऊन एका चहाच्या टपरीवर येतो. दोघी जण चहा घेतात.
तेव्हा अक्षय हा अथर्वला म्हणतो की थँक्यू, आज तुमच्यामुळे मला खूप मदत झाली. तर अथर्व म्हणतो की आपण जर एकमेकांचे हात घट्ट धरले तर जादू होते असे वाटते. तर अक्षय विचारतो की आपण कधी भेट आहोत का यामागे? मला आठवत नाही, परंतु आपण कुठेतरी भेटलो असे मला का वाटते? अथर्व सुद्धा म्हणतो की मला सुद्धा वाटते की आपण एकमेकांना या अगोदर भेटलेलो आहे आणि एकमेकांच्या समोर आपण कधीतरी येत असतो आणि आजकाल फक्त ब्रँड वस्तूंना किंमत दिली जाते, माणसाच्या नावावरून त्याला किंमत ठरवते. आपल्यासारख्या नवीन माणसांना सतत हा प्रश्न फेस करावा लागतो. या सर्वांना खरंच मी कंटाळलो, म्हणून मी आता हे शहर सुद्धा सोडून चाललोय. तर अक्षय म्हणतो म्हणजे तुम्ही या शहरातले नाही? तर अथर्व म्हणतो की नाही, मी एका येथे हॉटेलमध्ये राहतो, काही वेळेस येत असतो. तेव्हा अक्षय विचार करत असतो की ह्या माणसाला मी आईशपथ कुठेतरी भेटलो, परंतु मला आठवत का नाही? तर अक्षय लगेच अथर्वला विचारतो की खरंच मी आता या विचाराने खूप डिस्टर्ब होतो. आपण कुठेतरी भेटलो, परंतु मला ते आठवतच नाही. जरा प्लीज तुम्ही सांगता का? अथर्व म्हणतो की कर्मा, ऑल यू हॅव यू बॅक. आणि लगेच हात पुढे करून मी अथर्व सराफ असल्याचे सांगतो. तर अक्षय विचार करत असतो की अथर्व सराफ म्हणजे रेवाचा बॉयफ्रेंड? तर अक्षयला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे रमा ही कावेरीला भेटण्यासाठी आलेली असते. आईला विचारते की आई तुला बरे वाटते का? तर कावेरी म्हणते की बरे वाटते, परंतु तुम्हाला सर्वांना माझ्यामुळे खूप त्रास होतो, मी गेले असते तर बरे झाले असते. तर रमा म्हणते की आई असे का बोलते, असे नाही बोलायचे. मंगला मावशी चहा घेऊन येतात. मंगला मावशी म्हणते की रमा तूच समजाव तिला, ती असेच काहीतरी नकारात्मक बोलत असते आणि त्या दोघींना चहा देते. तर रमा म्हणते की आई तू असा विचार करू नको जाऊ, कारण तुलाच त्याचा त्रास होईल, तू सकारात्मक विचार करत जा. आणि आई तुला माहिती आहे का, कॅन्सर या आजारातून बरे होणे इतके सोपे नाही, असे कुणाला जमत नाही आणि तू तर त्यातून पूर्णपणे बरी सुद्धा झाली. एकटीच तू कितीतरी संकटांना सामोरे गेलीस, त्यामुळे आता तू टेन्शन घेऊ नको, सर्व काही संपले. तर कावेरी म्हणते की हो, पण माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना किती त्रास होतो ग, ते मला सहन होत नाही ग. रमा म्हणते की आई आम्ही परके आहोत का, त्यामुळे आता तू टेन्शन घेऊ नको, छान बरी हो, छान राहा. कावेरी म्हणत असते की रमा या सर्वाचा तुला खूप त्रास होतो, तो मला सहन होत नाही. तेवढ्यात मंगला मावशी मोबाईलमध्ये गाणे लावून देते. तर रमा मंगला मावशीवर ओरडते की अगं मावशी आम्ही बोलतो आणि तुम्ही काय मोबाईलमध्ये गाणं लावलेस? मंगला मावशी म्हणते की अगं हिच्या रडगाण्यापेक्षा हे गाणं बरं. सतत आपली ओरडत असते आणि मुद्दाम ती आणखीन आवाज वाढवण्याचा प्रयत्न करते. तर रमा तिच्यावर ओरडते की तू अजून आवाज का वाढतेस ग मावशी, बंद कर अगोदर, आईला त्रास होतो. मंगला मावशी म्हणते की बंद काय, तू अगोदर तिला सांग तिचे रडगाणे बंद करण्यासाठी, तरच मी हे बंद करेल. तेव्हा रमा रागाने मंगला मावशीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि ते गाणे बंद करते. कावेरी म्हणते की काय ग मंगल? तेव्हा मंगला मावशी रमाला म्हणते की आता तू तिची आई हो, ही मला झेपत नाही, माझं काही ऐकत सुद्धा नाही. रमा म्हणते की आई मावशी जे सांगते ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे तू कसला विचार करू नकोस, छान मस्त आनंदी राहा. तेव्हा रमा म्हणते की आई मी एक काम करते, तुझ्या डोक्याला मस्त तेल लावून तुझी चंपी करून व्यवस्थित देते, म्हणजे तुला खरंच खूप मस्त वाटेल. तर मंगला मावशी म्हणते की हो, आणि लगेच तेलाची बाटली, कंगवा वगैरे मंगला मावशी घेऊन येते. कावेरी म्हणत असते की नाही नको ग, थोडेसेच माझे केस वाढले त्यामुळे नको ग. रमा म्हणते की आई त्यात काय इतके, तू टेन्शन घेऊ नकोस, व्यवस्थित होईल. कावेरी ऐकायला तयार नसते. तर मंगला मावशी तिच्यावर ओरडते. तर कावेरी म्हणत असते की नाही मी स्कार्फ काढून देणार नाही आणि लगेच आपल्या दोन्ही कानांना हात लावते. तर रमा खूप नाराज होऊन कावेरीकडे बघत असते. तर इकडे अक्षयला आठवते की तूच त्या रेवाला त्रास देत होता. तर अथर्व म्हणतो की तुला आता आठवले ना? तर अक्षय म्हणत असतो की हो मला आता चांगलेच आठवले. तेव्हा अथर्व म्हणतो की तू अक्षय मुकदम राईट ना, 2 वेण्या घालणाऱ्या? तर अक्षय म्हणतो की रमा. तर अथर्व म्हणतो की रमाचाच नवरा ना, रेवाची बेस्ट फ्रेंड, आणि तुम्हाला असे वाटते तुम्ही रेवाला वाचवले? तर अक्षय म्हणतो की वाटतं नाही, वाचवलेच होते, तुझ्या त्या झोपडीत येऊन. अक्षय खूप रागवलेला होता असतो. तर अथर्व म्हणतो की शांत हो, तुम्हाला फक्त नाण्याची एकच बाजू समजली, रेवाने नेमकं काय केले हे तर तुम्हाला माहितीच नाही. म्हणजे रेवाने तुम्हाला जे दाखवले ते सर्व देखावा होता, किती दुःखात आहे, आणि हे तिने माझ्याबरोबर सुद्धा केले. तिने गरीब असल्याचं नाटक केलं, तिने असे दाखवले की तिच्यावर अन्याय होतो, आणि तुला खोटं सुद्धा वाटेल की तिने माझ्या आईला धमकी सुद्धा दिली होती. तिला जर मोलकरणीसारखे वागवले नाही तर ती जीवे मारेल, म्हणून मी आणि माझी आई तिला मोलकरणीसारखे वागवत होतो. आणि हे सर्व कशा करतात की तुमची सिंपत्ती मिळवण्यासाठी, तुमच्या घरात घुसण्यासाठी.
तर अक्षय म्हणतो की असे कोणी सांगते का मोलकरणीसारखे मला वागवा म्हणून. तर अथर्व म्हणतो की हो, रेवासारखी मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते. कायम खोटं बोलते, खोटं वागत असते, फसवते. माझ्या प्रेमात असताना सुद्धा सतत तसेच करायची, कसे सुद्धा वागायची, खोटं बोलायची. ती लहान आहे, बालिश आहे म्हणून मी हे सर्व सोडून द्यायचो, पण तिचे सुद्धा माझ्यावर प्रेम होते. तिच्या त्या बेस्ट फ्रेंडचे लग्न असे म्हणणार. तर अक्षय म्हणतो की रमा. तर अथर्व म्हणतो की रमाची लग्न एका श्रीमंत मुलाशी म्हणजे तुझ्याशी होते. हे जेव्हा तिला कळाले आतून असं जलस व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला. आणि ती असे म्हणायची की ज्याला मी रिजेक्ट केले तो तर कुणाचाच होऊ शकत नाही, म्हणून तुझा आणि रमाचा संसार करण्यासाठी ती तुमच्या घरामध्ये सुद्धा शिरली आणि त्यात ती सक्सेसफुल सुद्धा झाली. तर अक्षय अथर्वकडे पाहत असतो. त्यानंतर इकडे रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि रडतच ती कावेरीचा हात धरून का लाज वाटते ग, मुलीसमोर का लाजायचे. आई, मला सर्व आठवते, सर्व काही माझ्या डोळ्यासमोर आहे. मीही लहान असताना तू माझ्यासाठी काय काय केले, कशा परिस्थितीत तुम्हाला सांभाळले. आई, तुला तो दिवस आठवतो का ज्या दिवशी मी मोठी झाले. त्या दिवशी मी किती रडत होते, किती घाबरले होते मी. मला काहीच कळत नव्हते की काय करायचे ते. तर तू मला प्रेमाने तुझ्या मिठीत घेतले आणि तेव्हा तू मला शांतपणे सर्व काही व्यवस्थित नीट समजावले. मग आई, खऱ्या अर्थाने मला सुद्धा आता मोठे होऊन दे, तुझी काळजी घेऊन दे. तर कावेरी सुद्धा खूप रडत असते. रमा म्हणते की जर आईला मुलीची लाज वाटत नाही तर मुलीला का आईची वाटावी. तू अजिबात काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून दोघी एकमेकींच्या कुशीत येतात आणि खूप रडतात. तर ते बघून मंगला मावशीला सुद्धा रडू येते. तर रमा ही कावेरीच्या डोक्याचा स्कार्फ असा घाबरतच सोडत असते. तिच्या हाताचा थरथर कापत असतो. तर कावेरी ही म्हणत असते की अगं, केवढेसे केस आहे, बाहेर पूर्वी जायचे तर किती मोठा आंबाडा होता आणि आता तर इतके छोटेसे केस. तेव्हा रमा कावेरीचे केस सोडते. तर कावेरी खूप रडत असते. रमा म्हणते की अगं आई, इतके छान तुझे केस वाढले, तो उगाच इतक्या दिवस कापड बांधून ठेवले होते, अगोदर सोडायला हवे होते, हो की नाही मावशी. तेव्हा रमा रडतच मंगला मावशीची हातातील कंगवा घेते आणि कावेरीचे केस विंचारत असते. आपले डोळे पुसत म्हणत असते की आई, मला असे वाटते की तू आता असेच बाहेर पडायला हवे. तुला माहिती आहे की तुला बघून कितीतरी बायकांचा आत्मविश्वास वाढेल, कारण आपण जसे आहोत ना तसेच जगासमोर जायला हवे. कशाला लपवायचे. आणि आई, अगं लाज वाटून घ्यायची काही गरज नाही. आणि परत आईच्या कुशीत येते, रडते. तर कावेरी रडतच म्हणते की माझी रमा ग. त्यानंतर इकडे अक्षय अथर्वला विचारतो की तू जे काही सांगतो ते अगदी खरे आहे ना. तर अथर्व म्हणतो की तू तर रेवाचा अनुभव तर घेतलाच असेल. तुला आणि तुझ्या बायकोला रेवाने व्यवस्थितपणे जाळ्यामध्ये अडकवले. अत्यंत डेंजर मुलगी आहे, मनी माइंडेड आणि मीन माइंडेड. तिचं नाटक ती उत्तम प्रकारे निभावते. तुम्हाला तर तिचं रिझल्ट पाहतच असेल की तुमची काय अवस्था केली. आणि वेळ पडली तर माणसाचा जीव सुद्धा ती घेऊ शकते. तिनं व्यवस्थित तुम्हाला तिच्या जाळ्यामध्ये अडकवले, परंतु ती हे विसरते की कर्मा ऑल यूज हॅव बॅक. अक्षयला तर जाम टेन्शन येते. त्यानंतर इकडे रमा ही कावेरीला हाताला धरून बाहेर फिरण्यासाठी घेऊन आलेली असते. कावेरीला तसे मोकळे केसामध्ये खूप असे अवघडल्यासारखे होत असते. ती इकडे तिकडे लोकांकडे पाहत असते. रमा म्हणते की काय नाही, बिनधास्त चाल. आणि कावेरीच्या खांद्यावरील पदर काढते. आणि आई, तू खूप दिवसातून बाहेर पडली, त्यामुळे तुला असे वाटते की सर्वांचे लक्ष तुझ्याकडेच आहे, सर्वजण तुलाच बघतात. तू आजारी आहे का, तुझे केस असे का, परंतु आई तसे काही नाही, कुणाचे तुझ्याकडे लक्ष नाही, तू चाल बिंदास्त. आणि तेवढ्यात मंगला मावशी अगदी मोठ्याने ओरडत धावतच येते. आणि हे बघ रमा, मी काय आणले. आणि तिने काही चना वगैरे शेंगदाणे आणलेले असतात. कावेरी म्हणते की अगं मंगला, येथे तुला खाण्याचं काय पडलं, मला अवघडल्यासारखे होते. रमा हसून म्हणते की मावशी, जास्त खाऊच नको, कारण तुलाच फक्त जास्त त्रास होतो. आणि मंगला मावशी म्हणते की काही नाही. आणि हे बघ, शेंगदाणे शेंगदाणे करत ती पुन्हा धावत जाते. रमा आणि कावेरीला आणखीन हसू येते. कावेरी म्हणते की अवघड आहे बाबाईचं. तर रमा म्हणते की अवघड नाही आई, उलट सोपं आहे. ती बघ कशी बिंदास्त राहते. ती कोणाचा विचार करत नाही की कोण आपल्याबद्दल काय बोलते, काय म्हणते. ती नुसती चालत जरी असली तरी असे वाटते की युद्धालाच चालली कुठेतरी. कावेरी म्हणते की पण मला तिच्यासारखे वागता येणार नाही. तर रमा म्हणते की तुला करावे लागेल. तर एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण पुढे काय होणार ते बघूयात. धन्यवाद.